बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव सोचे मन झाले आवरे सोचे मन झाले येणे सोचे मन झाले आवरे परती माघारी घेत नाही पर
परते माघारी घेत नाही परते माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी बंधनापासून उकलली गाठी देता आली विधी सावकाश देता आली विधी सावकाश येणे सोच मन झाले हाव भरी येणे सोच मन झाले हाव भरी परती माघारी घेत नाही परते माघारी घेत नाही परते माघारी घेत नाही तुकामणी देह भरिला विठ्ठले तुकामणी देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रे काम क्रोध केले घर रे येणे सोच मन झाले हाव भरी येणे सोच मन झाले हाव भरी परते माघारी घेत नाही परते माघारी घेत नाही गोपाळ कुमार गोपाळ कुमार संतोष महाराज बच्चे साथ करतील सदानंद महाराज गायकवाड बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करा जीवे वावे करा जीव भावे येने सोच मना येने सोच मना येने सोच मना येने सोच येणे सोस मना येणे सोस मना झाले हाव भरी येणे सोस झाले हवा भरी झाले हवा भरी पर घेत नाही परत माघारी घेत नाही येणे सोच मना येणे सोच मना झाले येने सोच मना येने सोच मना परली माघारे घेत नाही माघारे घेत परती माघारी माघारी घेत नाही परती माघारी 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 परती माघारी माघारी घेत नाही माघारी घेत नाही माघारी घेत नाही परती माघारी 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 घेत नाही
माघारी परत माघारी 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 घेत नाही माघारी घेत नाही हे सोड मना हे सोड मना झाले हाव भजन करा मंडळी, टाळी वाजवा. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बेस कमी करायचा, करावा विठ्ठल जीव भाव, आवाज थोडा कमी. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांच्या, दुसरे
त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार माझे सद्गुरुदास तुका माझे सद्गुरुदास तुका माझे सद्गुरुदास तुका जास्त छातीचा राहू द्या धुमाची असले छाट बघा थोडा माईक दूर करा थोडासा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परती माघारी घेत नाही सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा इकोय का ह्याला नाही ना चार चरणाचा अत्यंत गोड स्थितीपर प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आमचं मन आता कोण्या विचाराच्या उंचीवर गेलं किंवा आमचं मन आता कुठे आसक्त झालं ही विचाराची उंची या आसक्तीची उंची तुकोबाराय या अभंगातून सांगतात विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून गेल्या 28 वर्षापासून वैकुंठवासी वाजोने बाबा असतील वैकुंठवासी कुंडाजी बाबा डेरे असतील वैकुंठवासी मृदंगाचार्य शिवाजी महाराज भूतकर असतील या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य मनोहरानंद चिरमुरे गुरुजी हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज सदगीर आदरणीय हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज मेदगे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा भक्ती उत्सव ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ या मंडळाद्वारा आयोजित आहे आणि या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण सोपानजी काका मरे यांच्या संपर्कातून या मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे यार इको वाटतो मला आवाज इको कमी कर बोला आदरणीय काकांच्या मार्ग संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण चिंतनात जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा अभंग आहे की ज्या अभंगातून तुकाराम महाराज आपलं मन आता कोण्या विचाराच्या उंचीवर गेलं आता आमच्या मनानं काय ठरवलं तो विचार या अभंगातून महाराज सांगतात ऐका परमार्थ 3 प्रकारचा असतो चढत्या क्रमाने परमार्थ आकृतीने चालू झाला पाहिजे तो कृतीत उतरला पाहिजे आणि आकृतीतून कृतीत आलेला परमार्थ तो वृत्तीमध्ये मुरला पाहिजे आपल्याकडे काय म्हणतात पाणी काय झालं पाहिजे मुरलं पाहिजे मुरलेलं पाणीच दीर्घ कालापर्यंत फलदायी ठरतं तसा मुरलेलाच परमार्थ परलोकापर्यंत कामी येतो उथळ पाण्याला खळखळाट खूप असतो मग बदा बदा पडतो निघून जातो हो मुरलेला पाऊस वेगळाच असतो मुर पाहिजे तसा परमार्थही मुरलेला पाहिजे परमार्थात आकृती महत्वाची आकृतीपेक्षा कृती महत्वाची आणि कृतीपेक्षाही वृत्ती महत्वाची आणि याच्या उलट बोलू का वृत्ती जर असली परमार्थिक मग कृतीलाही अर्थ उरत नाही आकृतीलाही अर्थ उरत नाही परमार्थामध्ये आकृतीला किंमत आहे नाही असं नाही पण आकृतीनं ध्येय नाही गाठलं जात आकृती कृतीचं साधन आहे आणि आकृती आणि कृती हे वृत्तीचं साधन आहे साधन रूपाने फक्त कृतीनं एसटीत बसला आणि एसटी हल्लीच नाही तर गावाला जाईल का एसटी मध्ये बसला जागा खूप चांगली मिळाली
मस्त. हो म्हणे काव कुठे निघायचंय? दहीसरला कीर्तनाला जायचंय. कुठे आहेत तुम्ही आता? म्हणे दादरला आहे. असं का? मग गाडी लय वारी मोकळी भेटली म्हणे. किती वाजता? संध्याकाळी 6 वाजता. शक्य काही? ज्याचं कोणाचं अंग दुखत असेल त्याने 6च्या लोकलनं दादरून इकडे यायचं. फुल बॉडी मसाज आणि फ्री मध्ये. मोकळी चाकळी जागा भेटली. अहो पण ती जागा गाडी फेल झाली हालतच नाही ना जगची. साधनाची उपलब्धी असून सुद्धा ती सक्रिय नसेल, कृतिशील नसेल, तर त्या साधनेला काय मिळत नाही? फळ मिळत नाही. अजून एक सांगतो, गाडी भेटली आणि ती पळायलाही लागलेली. गाडी पळते पण तुम्हाला जायचंय दहीसरला आणि गाडी चालली CST कडे. काय उपयोग आहे का? नाही. म्हणजे काय, गाडीला किंमत कधी ती चालत असेल तर, आणि चालण्याला किंमत कधी त्याला दिशा असेल तर. तसं परमार्थात आकृतीला किंमत कधी कृती असेल तर, कृतीला किंमत कधी तर वृत्ती त्या दिशेने प्रवाहित होत असेल तर. नुसत्या कृतीला परमार्थात किंमत नाही. तुम्हाला रामायणातल्या 2 स्त्रिया सांगतो, लय गोड. ऐका रामायणातला प्रसंग. एक आहे शूर्पणखा. कोण? शूर्पणखा. कोणाची बहीण? माझी. कोण म्हणलं? माझी नाही, रावणाची. रावणाची बहीण. कोण? शूर्पणखा. तिचं नाव हिंदी मध्ये आहे सुपनखा. सुपनखा आहे. हो, सुपनखा म्हणजे जिचे नख सुपासारखे आहेत. सुपनखा. नख म्हणजे जिचे नख कसे आहेत? सुपासारखे आहेत. बऱ्याच शूर्पणखेचे नख सुपासारखे एवढाले असतात. असो. सुपनखा. सुपनखा. आणि तिलाच मराठीत काय म्हटलं जातं? शूर्पणखा. रावणाची बहीण आहे. आणि दुसरी रामायणामध्ये स्त्री आहे, तिचं नाव चंद्रसेना. ही कोण आहे? ही आई रावणाची बायको आहे. चंद्रसेना कोण आहे? आई रावणाची बायको. आणि शूर्पणखा कोण आहे? रावणाची बहीण. काय झालं ती कथा 2 मिनिटात सांगतो. शूर्पणखा सगळ्यांना प्रसिद्ध आहे, पण ही सांगतो कोण? चंद्रसेना. ते अहिरावण आणि महिरावण दोघं होते. त्यांनी राम लक्ष्मणाला चोरून नेलं. राम लक्ष्मण नेले आणले चोरून. ते नेले, त्या दोघांची आराध्य देवता होती एक देवी, तिच्या सांभाळी घातलं. अय म्हणले देवी, काय ह्या दोघाला सांभाळायचं, कोणाला नेऊ द्यायचं नाही. आणि हनुमंतराय पाताळातून भुयारातून तिथं गेले आणि जाऊन पाताळा आणि केली देवीची अवकळा. अवकळा करून राम लक्ष्मणाला सोडवण्याकरता हनुमंतराय गेले, पण ते ऐरावण महिरावण आडवे आले. आणि त्या ऐरावण महिरावणाशी राम रावणाचं आपलं रामप्रभूचं हनुमंताचं काय चालू झालं? युद्ध चालू झालं. बर, तो ऐरावण महिरावण मरायचा आणि पुन्हा जिवंत व्हायचा. म्हणजे निवडून नाही आला तरी विधानसभेवर यायचं. विधानसभेला पडलास तर विधान परिषदेवर पुन्हा त्याने विचारलं, हे काही केल्या मरेना. कोण? ऐरावण मरेना. याला मारण्याकरता काय केलं पाहिजे? नक्की याचं काहीतरी वर्म असलं पाहिजे. हनुमंतरायनं काय केलं? त्याची बायको होती चंद्रसेना, तिच्याकडे गेली. हनुमंतराय चंद्रसेनेकडे गेले आणि डायरेक्ट चंद्रसेना म्हणजे विरोधकाची बायकोच फोडली. वहिनी, भाऊ कुठे आहे? गेला असेल म्हणे मुर्दा. कुठं? काम होण्याजोग आहे म्हणलं. काम काय आहे? होण्याजोग आहे. नाही हो, ते युद्ध मग चालू आहे, पण ते मरत नाही. एवढ्या सोप्या मौतीनं कसं मरल तो? मग कसं मरल बरं? ती म्हणली, मला काय वेड समजलं काय तुम्ही? हनुमंतराय म्हणले, तुम्ही बुद्धिमत्ता वरिष्ठ असाल, पण मी बुद्धिवान तर असेल अशी नाही सांगायची म्हणे. मग काहीतरी विनिमय करावं लागेल. उपमुख्यमंत्री केलं तसलं चालत नाही म्हणले. मग पाहिजे काय? काय नाही. प्रसंग थोडा शृंगारिक आहे. चंद्रसेना म्हटले, मी माझ्या पतीच्या मरणाचं वर्म सांगते, फक्त राम एक दिवस माझ्या शेजेला आला पाहिजे. कोण? राम माझ्या शेजेला आला पाहिजे. हनुमंतराय म्हणले, तसं डील थोडी जडच आहे, कारण हा बाबा एक वचनी
एक पत्नी. पण काय, माणसानं मरण कसं चुकवता येईल ते चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचं मरण उद्यावर घालवलं पाहिजे. हनुमंतराय म्हणले काय हरकत नाही, येईल, पण चंद्रसेन माझी आठ आहे म्हणले. हनुमंतराने उपकलम टाकून ठेवलं, काय अपशकुन झाला नाही पाहिजे, हा नाही होणार म्हणले. आणि मग काय, त्या चंद्रसेनेनं सांगितलं पाताळात जा, तिथे एक अमृताचा कुंभ आहे, काही भुंगे त्या अमृत कुंभातलं अमृत काढतात आणि ऐरावणावर आणून टाकतात आणि पुन्हा जिवंत होतात म्हणले. हनुमंतराय गेले, सगळे भुंगे मारले, एक भुंगा शरण आला. हनुमंतरायला म्हणले, हनुमंता तुम्ही म्हणाल ते करतो, तेवढी ईडीची नोटीस पाठवू नका. हनुमंतराय म्हणले, बघ बेट्या, वेळेवर कामाला आला पाहिजे. येणार म्हणले, तुमच्या कामाला वेळेवर तुमच्या कामी येणार. ठीक आहे. आणि मग झालं काय, ऐरावण मैरावण आला, हनुमंतानं मग मारलं. आणि रामप्रभू म्हणले, वा 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 हनुमंत, आपला विजय झाला, चला पुढे नाही चला. म्हणलं असं असं ठरलंय. अरे अक्कल तुला माझं व्रत माहित नाही? देवा माहितीये, सांगतो तुम्हाला, फक्त तुम्ही आज जा. आणि त्या भुंग्याला बोलवलं, हे कर म्हणले. भुंग्या काय, सगळा पलंग पोखरून ठेव. त्या भुंग्यानं चंद्रसेनेचा सगळा पलंग पोखरून ठेवला. रामप्रभू गेले आणि त्या पलंगावर बसले आणि पलंग कडकड 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 मोडला. पलंग मोडला. हनुमंतराय म्हणले, चंद्रसेने अपशकुन झाला, देवा चला पुढं. भगवान खुश, जस काय बिनविरोध निवडून आले. भगवान निघाले. पण चंद्रसेना चिडली. ऐकताय ना, चंद्रसेना चिडली. आणि चंद्रसेना म्हटली, हनुमंता आजपासून एकही भजन करणाऱ्याला मी संताची पायी हा माझा विश्वास अभंग म्हणू देणार नाही. घात केला म्हणे माझा. हनुमंतराय म्हणले, चंद्रसेने घात नाही केला, तुझं कल्याणच केलं. नाही नाही, मग भिवंडी झाली, कल्याण काय केलं तू? कल्याण केलं. काय, ऐक चंद्रसेने, एक श्लेष आहे, लक्षात येतो का पहा. चंद्रसेने, राम परपुरुष जरी असला तरी तो परपुरुष आहे. परमात्मा परम पुरुष जरी असला तरी आता तो काय आहे, पती इतर आहे, म्हणजे परपुरुष आहे. चंद्रसेने, आता जर तू रामाशी रतलीस तर पती घाताचं पाप तुला लागल. मग आता एक कर, तू असंच रामाचं चिंतन करत राहा. पुढच्या जन्मी 17 जिताची कन्या सत्यभामाहून जन्माला ये. अगं एक दिवस काय, आयुष्यभर रामाचा भोग घे. मग ती चंद्रसेना पुढच्या जन्मामध्ये 17 जित कन्या सत्यभामा झाली आणि तिनं रामाशी रत झाली. झालं माझं उदाहरण. ही कोण सांगितले तुम्हाला? चंद्रसेना. दुसरी शूर्पणखा, ही पंचवटीहून चालली होती आग्रा हायवे न, पंचवटीला खिटून जातो ना, आग्रा हायवे चालली होती आणि तिला ते सुंदर 2 भाऊ दिसले. कोण? राम आणि लक्ष्मण. रूपाला भाळली आणि रामाकडे निघाली. पण शूर्पणखेने विचार केला, आपला अवतार असा आणि कुमार तर फार सुकुमार आहेत. मग ती लगेच आधी ब्युटी पार्लर मध्ये गेली. 1,500 रुपये आलेलेच होते. काय झालं? नाही बाबा, ते काय आपल्याला माहित नाही, तिच्याकडे होते 1,500 आले. ब्युटी पार्लर मध्ये गेली. जाते समय तो बुढ़िया थी, निकलते समय गुड़िया बन गई. बरी ब्युटी पार्लर वाली क्या करती है माऊली? राजेंद्र दाजी गोड म्हटले, ये ब्यूटी पार्लर वाली क्या करती है? बरी ब्यूटी पार्लर वाली बुढ़िया को गुड़िया बना देती है. आली. रामप्रभू पुढे हावभाव करू लागले. रामप्रभू म्हणले, बाई, ज्या प्लॉटवर तुझा डोळा आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. लक्ष्मणाकडे अंगुली निर्देश केला. पुढे काय झालं ते तुम्हाला माहितीये. चला आता थोडीशी मला मदत करा. तुम्ही मदत करणारच आहेत मला. हो, कोणी ऐकून कोणी झोपून म्हणा, पण एक सांगतो तुम्हाला, मदत करा थोडीशी. काय, थोडासा मॉनिटर दे मला, वाढव थोडासा, फक्त मॉनिटर. हा, थोडी मदत मला करा. मदत काय, थोडा कडक करा आवाज, न कळत. चंद्रसेना कोण आहे? राक्षसी आहे. शूर्पणखा कोण आहे? बोला की, राक्षसी. चंद्रसेनेचं मन रामावरच बसलं
आणि शूर्पणखेचं मनही रामावरच बसलं. चंद्रसेनेची सुद्धा अपेक्षा कामिकच आहे आणि शूर्पणखेची अपेक्षा कामिकच आहे. पण पहा ना, चंद्रसेनेला राम भेटला पण शूर्पणखेला नाही भेटला. का बरं भेटला? दोघी राक्षसी, दोघीचा उद्देश एकच, दोघीच्या प्रेमाचं आलंबन सुद्धा राम एकच. मग एकीला राम भेटतो आणि एकीला का भेटत नाही? लक्ष देऊन ऐका मंडळी, का भेटत नाही? कारण शूर्पणखा आपलं चंद्रसेना देवासमोर जशी आहे तशी जाते आणि शूर्पणखा देवासमोर सोंग घेऊन जाते. देवाला सोंग चालत नाही. महाराज म्हणतात सोंगे सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. काय तुकाराम महाराज गोड बोललो, ऐका ना महाराज काय म्हणतो. अरे जैसा दावी तैसा राही, तरी का देव दुरी आहे? याचे दोन अर्थ करायचे. जसा समाजासमोर येतो तसा राहा. कीर्तनात लय गुलू गुलू बोलवतो. काय? जैसा दावी, जसा समाजासमोर येतो तसा राहा, मग देव दूर नाही. किंवा एक दोन प्रकारे, जसं आपण लोकांना दाखवतो तसे राहा. म्हणून मी कायम एक सांगत असतो, माणसानं कसं जगावं. एकदम सोपी व्याख्या सांगू का? माणसानं कसं जगावं? आपल्या दशक्रियेला कोणालाच खोटं बोलायची वेळ येऊ नये असं जगावं. माझं बोलणं लक्षात आलं का ना? काय आम्हाला सगळ्यात जास्त खोटं दशक्रियेला बोलावं लागतं. आज तो पखाडा प्लेअर, आज तो बाटली प्लेअर, आणि आम्हाला म्हण असा समाजसेवक आता मिळणार. यांच्या जाण्याने एवढी पोकळी निर्माण झालेली आहे, 100 नालायक मेल्याशिवाय ही भरून येणार नाही. लय खोटं बोलावं लागत, लय खोटं बोलावं. जैसा दावी, अरे जसा समाजाला दाखवतोस तसा राहा. किंवा याला एक ऑप्शन आहे, काय? जसा दाखवतो तसा राहा, किंवा तू जसा आहे तसं समाजाला दाखव. हे सोपं आहे जरा. जसं दाखवतो तसं राहण्यापेक्षा आपण जसे आहोत तसे समाजाला दाखवणं सोपं आहे. कारण एक मंडळी ऐका, देव प्राप्त करायला पुण्यच करावं लागतं असं नाही. पाप करूनही देव भेटतो. सख्खा बाप ज्याने कैदेमध्ये टाकला, 6 लेकरं ज्यांनी मारले, सगळे देव धर्म सांदीला टाकले, अशा कंसाला देव भेटला का नाही सांगा? कंस कोण्या सत्यात टाळ घेऊन उभा राहत होता सांगा? दुसऱ्याची बायको चोरून, 9 ग्रह पायरीला पालते घालून, खंडोबाला दाढी करायला ठेवून, गणपतीला गाढव चरायला पाठवून, सटवायला बाळांपणाचे कपडे धुवायला लावून, तरी रावणाला देव भेटला. रावणानं कोणतं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं? कस काय भेटला बरं त्याला? त्याचे कारण आहे, रावण पाप्यालाही देव भेटतो, फक्त त्यानं कबूल केलं पाहिजे मी पापी आहे. प्रामाणिकपणा, पतित 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 परिमी त्रिवाचा पतित, हे काय केलं पाहिजे? कबूल केलं पाहिजे. पण आकृतीला तेवढं महत्व नाही. माणसानं कृती केली पाहिजे. नाही तर बघा,
ते मालिका येतात ना साधू संतांच्या, त्याच्यात ते रोल घेतात संतांचे हे नट. आमचा गंध चांगला असतो का त्यांचा गंध चांगला असतो? बोला की. वारकऱ्याचे कपडे पांढरे असतात का नटाचे पांढरे असतात? आमचे वारकरी कोणाच्या गळ्यात 1 माळ 2 माळ पार आतल्या कप्प्यात असतात, त्यांच्या माळा अशा असतात. या ठिकाणचे संत आम्ही. पण का बरं? आकृतीला नुसतं महत्व नाहीये, तशी काय पाहिजे? कृती पाहिजे. काय आहे? तुकोबाराचं प्रमाण आहे. बोलाची चकडी बोलाचाची आणि जेवण्या कोण तृप्त झाला. म्हणून रुचीमध्ये प्रवृत्ती असेल तर त्या रुचीला अर्थ आहे. याला मी उदाहरण काय सांगतो. एका गावात गेलो कीर्तनाला. कीर्तनाची वेळ 9 ते 11 होती. किती? 9 ते 11. 7 वाजता त्या घरात मी गेलो. किती वाजता? दिवसभराचा प्रवास, एवढा थकलो, अशी कडाडून भूक लागली. आणि त्या घरात गेल्याबरोबर त्या बाईने मला पाणी दिलं प्यायला. आणि पाणी पिल्याबरोबर ती बाई मला म्हणली, महाराज सकाळी लवकर निघाला असाल? हो. भूक लागली असेल? मी अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे. म्हणलं ताई काय माझ्या मनातलं ओळखलो तुम्ही. खरंच मला भूक लागली, मनापासून भूक लागली. काय हरकत नाही, आत्ता स्वयंपाक करते. ही चर्चा किती वाजता झाली? 7 वाजता. ती अर्ध्या तासानं आली. मला वाटलं जेवायला चला म्हणते काय की. मला म्हणे मला स्वयंपाक काय करू. किती वाजता? 7:30 वाजता. ताई काय करा म्हणजे पुरणपोळी चालेल का? आता माझ्या डोक्यात काय, नेमकाच मार्गशीर्षाचा गुरुवार झाला. गुरुवारचं पुरण शिल्लक असेल. करा. पुन्हा अर्ध्या तासानं आली. किती वाजली? ते घड्याळ मोजत जा तुम्ही. 8 वाजले. 8 वाजले. मला म्हणे महाराज तुम्हाला कांदा लसूण चालतो का? म्हणजे काय असला तरी चालतो, नसला तरी चालतो, काय हरकत नाही. परत 15 मिनिटांना आली. 8:15 वाजले. मला म्हणे महाराज मग जरा थंडीचं वातावरण, गरम गरम कढी करू का? चालेल. पुन्हा 15 मिनिटांना आली. 8:30. मला म्हणे महाराज मग भात कोणता करू, बासमती का इंद्रायणी? मला इंद्रायणी आवडतो. किती वाजले होते? 8:30. 8:30. परत 15 मिनिटांना आली. 9:15. मला म्हणे महाराज मग गरम गरम भजे कडीत. एकच नंबर. पुन्हा 15 मिनिटांना आली. 9. मला म्हणे चालू केले फेटा बांधा. बघता काय उम्या उपाशी मेला ना. बघता काय बोलाची चकडी आणि जेवण्या कोण. रुचीला अर्थ कधी तेव्हा ती प्रवृत्तीत येते, कृतीत येते. हो. म्हणून आता परमार्थातला पहिला टप्पा जर आकृती असेल तर दुसरा टप्पा हे कृती आहे. पण कृतीला अर्थ कधी आहे? वृत्ती चांगली असेल तर. कृती खूप चांगली आहे म्हणून नाथाने आम्हाला आवर्जून सांगितलं, सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. 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 मल्हारी देवारी माझ्या मल्हारी देवारी. 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 माझ्या सोहम माझ्या प्रेम नगरा वारी. 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 भजनी लागा देव करा कैवारी.
वाग्या तो सोहम वृत्तीचा असो, तू प्रेम नगराची वारी कर आणि भजनाला लाग, सावध हो आणि भजनाला लाग. म्हणजे कृतीला प्रवृत्त हो. पुढे शब्द लय गोड आहे, पण भजनाला लाग पण देव काय वारी कर. याचा अर्थ काय? भजनाचा उद्देश परमात्मा ठेव. आता येरभूत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी. गेल्या महिन्यातली गोष्ट तुमच्या कानावर आली का नाही काय माहिती? आली गोष्ट सांगितली, कसं कळलं तुम्हाला काय कानावर आली? नाही नाही, लय दिवस झाले, गुरुवारचीच गोष्ट आहे. गेल्या नाही, ह्या गुरुवारी लक्ष्मीने विष्णूला विचारलं. ह्या गुरुवारी कोणी? लक्ष्मीनं कोणाला विचारलं? विष्णूला विचारलं. म्हणे का हो, जुन्या काळात वारकरी भजन करायचे तेव्हा तुम्ही भजनामध्ये प्रगट व्हायचे, तेथे असे देव उभा. किती प्रमाण आहेत? नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजी. प्रमाण क्षेपक आहे पण गोड आहे. माझे भक्त गाती नारदा मी, हो कृष्ण विष्णू हरी या नामाचे निखिल, माझी आत्मचर्चा विशद तरी तयापाशी पांडवा, जिथं नाम घोष बरवा. म्हणजे जिथं तुमचं भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, तिथं तुम्ही प्रगट होता. मग आजकाल तुम्ही भजनात प्रगट का होत नाही? नामदराच्या कीर्तनात धोतर फिटूस तर नाचले तुम्ही. आजकाल तुम्ही का प्रगट होत नाही? बरं आजकाल कीर्तन होत नाहीत का? होतात. बाबा तुमचं वय काय आता? तुमचं वारकरी बाबा 78. मला सांगा, 78 वर्ष तुमचं वय, कीर्तन भजन वाढले का कमी झाले? सप्ते वाढले का कमी झाले? वाढले. भजन मंडळ वाढले. महिला भजनी मंडळ, कीर्तनकार, त्याला तर लय उत आलाय, त्यांना तर लय उत आलाय है ना. कीर्तन वाढली, भजने वाढले. पक्वाचे तेच म्हणलं. म्हणे आजकाल भजन होत नाहीत असं नाही. एकदा रात्री जर बसले तर काकडा होईपर्यंत उठत नाहीत. आणि देवा लक्ष्मी म्हणते विष्णूला, विठाला विठाला चालू झालं तर सकाळपर्यंत भजन. बरं आजकाल काय कीर्तन करतात? रुडू रुडू कीर्तन. राम कृष्ण हरी पासून तर जय विठ्ठल. काय झालं भजन? मग एवढे लोक भजन करतात, कीर्तन करतात, रडू रडू गातात, तरी तुम्ही प्रगट का होत नाही? ऐकताय ना तुम्ही? जीव लावून ऐका आणि फक्त आमच्यावर सोडून मोकळे होऊ नका. हे उदाहरण मी कीर्तनकारांसाठी सांगत नाही, भजनाकरता सांगत नाही. ज्यांचा ज्यांचा परमार्थात आता प्रवृत्ती त्या सगळ्यांसाठी. तुम्ही सगळे कीर्तनाला आले म्हणजे तुम्ही कीर्तनात प्रवृत्त आहात. आपल्या सगळ्यासाठी आता उत्तर. म्हणजे जुन्या काळात तुम्ही कीर्तनात भजनात प्रगट व्हायचे, आता का होत नाही? आता कीर्तन होतात, भजन होतात, लोक रडू रडू भजन कीर्तन करतात, तरी तुम्ही प्रगट का होत नाही? लक्ष्मी बरोबर आहे म्हणले, मी आजकाल प्रगट होत नाही. भजन होतात, रडू रडू भजन होतात, तरी मी होत नाही. कारण काय तेच विचारतो. कारण लक्ष्मी असे, हे लोक गातात माझ्यासाठी पण रडतात तुझ्यासाठी म्हणून होत नाही. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. बाकीचे लय ताण घेऊ नका. लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात वाळून जातात. तसं नका करू, ताण घेऊ नका. म्हणून सावध होणे भजनी लागा उद्देश चांगला. याचा ज्ञानोबाराने दृष्टांत दिला. जैसे रांधवनी रस सोयनी की आणि करोनिया मोले विकी, तैसा भोगा लागी अविवेकी, दाढीते धर्म.
तिकडचा सूर कानावर यायला ना मी तिकडे घुसायला लागलो. ते लय मोठं नाव. तैसा भोगा लागी अविवेकी धाडी ते धर्म नाही. मग कृती पाहिजे, आकृती पाहिजे, आकृतीनुसार कृती पाहिजे आणि ती कृती वृत्तीमध्ये मिसळली पाहिजे. परमार्थ मनानं ठरवलं पाहिजे करायचं. ए बाळा तुला विचार, हा उभा राहा 2 मिनिटं, उभा राहू द्या, काय अडचण नाही. पोरग शाळेत गेलं पाहिजे का पाठवलं पाहिजे? गेलं पाहिजे, अगदी बरोबर आहे. पोराला अभ्यासाला बसवलं पाहिजे का तो बसला पाहिजे? बसला पाहिजे, अगदी बरोबर बाळा. तस आपलं मन देवाकडे गेलं पाहिजे का आपण ते नेलं पाहिजे? हा वाजवायला करा करता टाळ्या. बस बाळा खाली. हा पोरग शाळेमध्ये गेलं पाहिजे, पोरग अभ्यासाला बसलं पाहिजे. तसं परमार्थात मन देवाकडे गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. जात नाही कीर्तनकारांचं सुद्धा सोपं नाही येते, जात नाही. मन संसार सोडत नाही आणि देवाच्या चरणी रंगत नाही. कीर्तनी बैसता निद्रे नागवीने, कीर्तनी बैसता निद्रे नागवीने, कीर्तनी बैसता निद्रे नागवीने, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृतापेक्षा गोड आहे रे मन, का घेत नसे देवा? कीर्तनात बसल्यावर झोप का लागत असे? मन विशेष सुखात का गुंतत असे? अवघड आहे. घेत महाराज किती गोड आहे देवाचं, पण येत नाही तोंडाला, लवकर येत नाही. ते आम्हाला कोणाचा फोन आला ना, बाबा आमची पद्धत आहे जय हरी. आमची पद्धत काय वाईट आहे का? तुमचा मला फोन आला, आम्ही जय हरी, तर तुम्ही काय म्हणलं पाहिजे? जय हरी. हॅलो जय हरी. बाबा लागला बघा मा फोन. असाच एकदा मला फोन आला, भाऊ ते रॉंग नंबर म्हणतात, असा होता काय माहिती. मला फोन आला, जय हरी. तिकडून उत्तर आलं, मायला फोन महाराजाला लागला वाटत. हे देव आणि त्याच्या साक्षीने सांगतो घडलंय माझ्या बाबतीत. मी इकडून काय म्हणलो जय आणि तिकडून मायला फोन महाराजाला लागला वाटत. मन माझे केशवा का बाने घे, घेत नाही. मन गुंतले, विषय सुखामध्ये गुंतलेला आहे. पण जशी आकृती देवाकडे गेली, जशी कृती देवाच्या प्रवाहात झाली, तसं मनही तिकडे गेलं पाहिजे. एक सांगू का, कलेक्टर होणं अशक्य आहे का अवघड आहे?
अशक्य नाही. हं? अशक्य असतं तर कोणी झालं असतं का? तसं मन देवाकडे येणं अवघड आहे, पण अशक्य नाही. मन देवाकडे आणण्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञानोबारांनी 2 दृष्टांत देऊन लय गोड समजावून सांगितलं. तुम्ही जर मला 5 मिनिटं देणार असेल तर सांगतो. नाही तुम्ही देणारच होते, पण विचारलं माणूस की ना कसे लय गोड. आता चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम. भगवान काय म्हणते? अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. हे अर्जुना, अथवा हे चित्त ओवेले सोपे आहेत हा, लक्ष देऊन ऐका. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शकसी देवो. जर तू मन आणि बुद्धी माझ्याकडे देऊ शकत नसशील तर तरी गायशे करी. मग तू असं कर म्हणले, या 8 प्रहरा माझारी, दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 8 प्रहर, या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी देतो जाय. मला किती वेळ दे? 1 निमिष दे, एकदम थोडा दे. बिलकुल नाही. म्हणजे तुला मिस्त्री लावायला जेवढा वेळ लागतो तेवढा सुद्धा देऊ नको. निमिष शब्दाचा अर्थ काय? आपली पापणी झाकून उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ दे. पण एक सांग, तेवढाच दे, पण तेवढा मलाच दे. एका मंत्र्याने मला एका स्टेजवर प्रश्न विचारला, महाराज काय एवढे कीर्तन होतात, लोक का सुधरत नाही? एवढ्या समाजात मला प्रश्न विचारला ते. मी म्हणलं पलायन करणं चुकीचं आहे. मी उत्तर दिलं, म्हणलं साहेब 2 तास मोबाईल आपलं दिवसभर मोबाईलची बॅटरी टिकावी वाटत असेल तर चार्जरला निदान 2 तास कनेक्ट पाहिजे का नाही? माझं बोलणं लक्षात येतं का नाही? दिवसभर जर मोबाईलची बॅटरी टिकावी वाटत असेल तर निदान 1.5-2 तास मोबाईल काय पाहिजे? चार्जरला कनेक्ट पाहिजे. आमच्याकडे लय मोबाईल येतात पण चार्जिंगला कनेक्टच होत नाहीत, म्हणून लोक सुधारत नाहीत. लक्षात आलं का नाही काय माहित तुमचं? म्हणजे आम्ही देवाला तर वेळ देत नाही, पण जे आज 2 तास काढले आम्ही 8 ते 10, हे 2 तास तरी देवा करता प्युअर आहेत का तुमची आणि माझी? आपण आत्मपरीक्षण करू. अवघड आहे. मोठके निमिष भरी देतो जाय. मग काय होईल देवा? लय गोड प्रक्रिया आहे बरं. मग जे जे निमिष देखील माझे सुख, मग ते तुले अरोचक विषय होईल. जशी तुला इकडची थोडी थोडी रुची लागेल तेवढी तेवढी तुला विषयामध्ये अरुची निर्माण होईल. कारण इकडची चटक लागल्याशिवाय हे निष्ठत नाही. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गुण गाणे. अशी गल्लीमध्ये मीराबाई अशी मीराबाई देवाचं भजन करत 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 मेरे तो गिरधर गोपाल दूसरा न कोय. मेरे तो तुम्हाला मी आता प्रश्न विचारला, बाई सुंदर दिसण्याकरता तिनं काय केलं पाहिजे?
महाराज तिने दागिने घातले पाहिजे. काय केलं पाहिजे? मेकअप केला पाहिजे. काय केलं पाहिजे? चांगले कपडे घातले पाहिजे. हे काहीच नसू द्या, फक्त बाईने मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. क्या बात. बाईची शोभा वाढवणारा सगळ्यात चांगला सौंदर्य प्रसाधन काय आहे? मनाची प्रसन्नता. मग बाई प्रसन्न मनाची असली तर चिंधीत सुद्धा हिरा चमकतो. हिरा चिंधीमध्ये सुद्धा चमकतो. हा, गारगुटी सोन्या सुद्धा बरी दिसत नाही. प्रसन्न पाहिजे. आणि मीराबाईचं सौंदर्य हे प्रसाधनाचं सौंदर्य नाही, हे देवाच्या प्रसादाचं सौंदर्य होतं. सुंदर. एका भिल्लाच्या पोरानं पाहिली आणि घरी आला. आई म्हणली, बाळ्या चल ना जेवायला. मला लगीन करावं पाहिजे. पोरगं काय म्हणते? अगं बाय बाय, करमत लगीन करायचं. अरे चांगलंय म्हणले, माझ्या भावाची पोर आहे म्हणले, ठरलंय आपलं, करू. नाही नाही म्हणला, मला मीराबाईशी लग्न करायचं. अरे कार्टे अक्कल तुला? अरे तू असा भिल्ल समाजाचा सामान्य? अरे ती राजकुमारी, हस अंतरून पाय पाय पसरत जा, झोपू का आता? पण 8 दिवस पूर्व जेवच नाही. मीराबाईशी लग्न करेल, मीराबाईशी लग्न करेल. शेवटी आई येते. आई लेकरा करता काय करेल सांगताच येत नाही. काही करू शकते आई लेकरासाठी. हो, आई लेकरा करता गडवून उडी मारते. आहे की नाही बाबा? हिरकणी आहे ना. आई लेकरासाठी लेकरू पाठीवर बांधून तलवार चालू शकते. कोण? आई. तात्पर्य ऐका मंडळी. ती मीराबाईकडे गेली. बाई एक करशील? काय हो आई, माझं पोरग 8 दिवस झालं ग जेवलं नाही, मग मी काय करू? तुझ्याच हातात येते ना भाकर खाणं. का हो आई? ते म्हणतो तुझ्याशी लग्न करायचंय. काय हरकत नाही, बोलवा त्याला. हा हा, करते लग्न मी. मला मीराबाई सून भेटली हा तिला आनंद नसतो आईला. आज माझं पोरग भाकर खाणार हा आनंद आईला. ए चल रे, लागली तुझी लॉटरीचं तिकीट, चल. मीराबाई म्हणले, का हो, माझ्याशी लग्न करायचे तुम्हाला? हो. माझ्यासाठी तुम्ही काय करू शकाल? तुमच्यासाठी काय पण. मीराबाईनं माळ काढली जपाची. ही जप माळ घे म्हणली. आता किती वाजले? 9:10. आता 9:10 पासून या निमित्तानं घड्याळ बी बघून घेतलं. आज संध्याकाळी 9:10 पासून उद्या संध्याकाळी 9:10 पर्यंत फक्त श्रीकृष्ण जय कृष्णाचा जप कर. ऐका बर, त्या पोरग माळ घेऊन श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण 24 तास माळ जपत बसलं. दुसऱ्या दिवशी मीराबाई गेल्या. चल आता लग्न करू. म्हणे आता लग्न नाही, आता तुम्ही माझ्या गुरु आणि आजपासून जप सुरू. एकदा चटक लागली पाहिजे. मग जे जे निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषय होतील. विषयात काय निर्माण होईल अर्जुना? अरुची निर्माण होईल. कशाप्रमाणे? अर्जुना, पौर्णिमेला चंद्र कसा असतो रे? पूर्ण असतो. पण हळूहळू कमी कमी होतो का नाही रे? हो. मग अमावस्येला काय होतो रे? संपूर्ण जातो. पुनवे होणं जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत आवशे नाहीशे होय. दिसतं का अमावस्येला सूर्य चंद्रबिंब? नाही. बरं अजून एक सांग म्हणले. उन्हाळा आला तर नदीतलं पाण्याचं काय होतं रे? शरद कालुरी घे आणि सरिता ओहोटू लागे तसे चित्त काढिले वेगे प्रपंचोने. म्हणून अर्जुना, आता सिद्धांताची ओवी ऐका मंडळी. तैसे भोगातून रिघता चित्त मज माझी रिघता हळू हळू पंड सुता मीच होईल. मग एकदा जे मन जे बळच आणावं लागत होतं ते मन हाकाललं तरी जाणार नाही. हो. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता
तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, हर केला सीन गेला, हर केला सीन गेला. कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, कोठे आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, माग 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 गेला शेण गेला, माग आता कुठे धावे मन. एकदा का ह्याला चटक लागली, महामळे मन होते जे गादले, ते शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. आणि असं मन आलं, सगळ्याचा परमार्थ तिथपर्यंत जात नाही, पण तुकोबराचा परमार्थ मनापर्यंत पुरावला. महाराज या खेड परिसरातले एक भजनी होते, दत्ताबा गारगोटे. दत्तूबा आता वारले बघा, वारले दत्तोबा गारगोटे महाराज. दत्तोबा सोंग आम्ही परतीच्या वाऱ्या जागर खूप केले. ते परतीच्या वारीला असायचे. दत्तोबा काय पाठा महाराज दत्तोबाचा, उंची तेवढीच, रुंदी तेवढीच, आणि पाठा बी तेवढाच. ज्यांनी ज्यांनी दत्तोबा पाहिले त्यांच्या लक्षात येईल ते. एकदा परतीला काय झालं, बरं दत्तोबाला कोणती समाधी द्या, ध्रुपद न चुकता एकही शब्द चुकत नसायचा. बरं जागरात उभे राहिले, कोण्या वारकऱ्याचं प्रमाण, दत्तोबा पुढं काय की दत्तोबानं सांगितली समाधीतलं चरण, तीर्थावळी असो. आणि महाराज दत्तोबाकडून मी काय काय गवळणी शिकलो, मला काय काय चाली येत ना, दत्तोबाने दिल्या. गोकुळीला गवदा वितो चक्रपाणी, गोवती बेष्टीत बैसल्या गवळणी. आणि त्याची शेवटची चाल, नाच रे तो कृष्णा मजला पाहू दे नैनी, नाच रे तो कृष्णा मजला पाहू दे नैनी, खेळता कष्टलाशे आता पुरे करी हरी. एक सांगू का महाराज, मी तुमच्याकडे आले म्हणून बोलत नाही, मी महाराष्ट्रभर हे सांगतो, नियमाचं भजन फक्त राजगुरु तालुक्याने जिवंत ठेवलं. तुमचा जो पट्टा आहे ना थोडासा, राजगुरु काय जुन्नरचा काय आंबेगावचा पट्टा, या 3 तालुक्यामध्ये सगळे उपकार वाजवणे बाबा कोंडाजी बाबाचे, तो ह्या मंडळीचे, ह्या मंडळीचे उपकार आहेत. म्हणून या मोठ्या मोठ्या बाबा गोकुळी एक गोमाई गवळणी, तिच्या सोना 4 जणी, 27 चरणाची चौकडा गवळण. पण दत्तोबा एकदा म्हणायला लागला की सगळी गवळण काढा. मी दत्तोबाला म्हणलं, दत्तोबा काय रे, आता मी त्याच्या पोरच त्यांच्यावर, मी अंगा पिंडा नंतर सुधारलो. वाऱ्या सोडल्यान वाऱ्या वालून झालं असलं तर काय सांगा, वाऱ्या सुटल्यान मी सुटलो बघा, आता काय सांगायचं पुढे. दत्तोबाला एकदा परतीला मिळालं, दत्तोबा तुमचं एवढं पाठांतर कस काय हो, आमचं का होत नाही. पण आम्ही तुमचं नियमाचं भजन करतो, पण तुम्ही म्हणू लागले आम्हाला येतं, पण स्वतः म्हणता येत नाही. काय होतं,
तुमचं कसं आहे म्हणले, तुमचं भजन म्हणजे अवकाळी पावसासारखं आहे म्हणले. वारी आली की बदा बदा येत वाहून जात. भजन मूर पावसासारखं पाहिजे म्हणे, रोज केलं तर जिवंत राहतं म्हणले, रोज पाहिजे. पण ऐकलं का मंडळी, ऐका, नित्याचं भजन म्हणजे मूर पाऊस आणि सप्त्यातलं भजन म्हणजे अवकाळी पाऊस. अवकाळी लय उपयोगाला ठरत नाही मौली, बदा बदा पडतं भरभर भरभर वाहून जात. मूर पाहिजे. आणि त्याने मला दृष्टांत लय भारी दिला होता, म्हणजे मिरचीचं रूप आहे. आता हे दृष्टांत न्यू जनरेशन करताय, लक्ष द्या. हे झालं आमच्या म्हाताऱ्या कोत्र्यासाठी, बाकीच्यासाठी. आता पुढचं उदाहरण न्यू जनरेशन साठी. एक मिरचीचं रोप लागवडीपासून थाटा कमावली, पुन्हा आलं वाटतं माझ्या मुळावर. एक मिरचीचं रोप, ऐकताय ना पूर्व, तुम्ही ऐका. एक मिरचीचं रोप लागवडीपासून फळ निघेपर्यंत त्याला 200 लिटर पाणी लागतं. किती? 200 लिटर. पण त्या रोपाला एका दिवशी 200 लिटर देऊन चालत नाही, तर रोज द्यावं लागतं तांब्या तांब्यानं, तर जमत. एकदाच वारीला 10-10 तास भजन केलेलं चालत नाही, रोज तास तास भजन करावंच लागत, तेव्हा मूर्त होतो. दत्तोबानं मला सांगितलेली गोष्टी. दत्तोबा गारगोटे, बरोबर ना, गारगोटे. ऐका मंडळी, असा मुरला महाराजांच्या मनात परमार्थ. आणि आता परमार्थ जसा शरीरानं स्वीकारला म्हणजे आकृतीने, परमार्थ तसा इंद्रियाने स्वीकारला कृतीने, आता परमार्थ मनानं हे स्वीकारला. आणि महाराज म्हणू लागले, येणे सोसे मन झाले सोसानं हाव भरी झालं, हाव भरी झालं, हावर झालं. हावर, तुम्हाला हावर कळत का? हावरट, हावरट कळत का? कळलं? हावरट, हावरट कळत ना तुम्हाला? आता आमचं मन हावरट झालं, आता परत ती माघारी घ्यायला तयार नाही. एक प्रमाण देऊ का? तेवढं देतोच आता, नको जाणं, देतो तेवढं प्रमाण. नेगे 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 माझे वाचा विसावा, माझे वाचा विसावा.
म्हणे हवा 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 तुका म्हणे हवा हवा नेगे 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 माझी वाचा विसावा नेगे माझी वाचा विसावा नेगे 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 माझी वाचा विसावा तो का म्हणे हवा 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 याला म्हणायचं हावरट. पण आमचं मन भोगा करता हावरट नाही झालं, देवा करता हावरट झालं. भोगा करता हावरट कसं असतं ऐका. एक भिकारी स्टेशनवर बसलो होतो भीक माग. तिथून एक सावकार चालला होता. त्या सावकाराला भिकाऱ्याची दया आली आणि त्या सावकारानं भिकाऱ्याला 1 तोळ्याची अंगठी दिली. कोणाला? मग त्या भिकाऱ्याने मोडावं काहीतरी उद्योगधंदा करावं का नाही, त्याने तशीच एका पडक्या वाड्यात पुरून ठेवली. कोणी? त्या भिकाऱ्याने. पुढं त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. कस काय झालं मला नका विचारू बरं. मला त्या लग्नाचं नका विचारू. त्या भिकाऱ्याचं काय झालं? आणि भिकारी असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. क्वालिटी नाही झाली आणि क्वांटिटी नाही झाली. कोणाला? त्याला. खायची मारा मारा, खायची मारा. एक दिवशी बायको म्हणली, होय हो काय मी असं ऐकलं तुमच्याकडे 1 तोळा सोनं आहे. कुठे? त्या पडक्या वाड्यात. काय पूजायला ठेवलं का लेकर उपाशी? जा घेऊन या ते. पायात चप्पल काय नाही, उन्हाळ्याचे दिवस. निघालं कशाला? 1 तोळा आणायला. त्या नगरीच्या राजानं पाहिलं तर प्रधानजीला, प्रधानजी काय त्या भिकाऱ्याला विचारा बरं, एवढ्या उन्हात बिना चपलीचे निघालं कुठं? त्या भिकाऱ्याला बोलून आणलं. कोणी? प्रधानाने. राजाने विचारलं, का रे कुठे निघाला तू? म्हणजे राजे दुसऱ्याला नसतं सांगितलं, पण तुम्हाला सांगायला काय हरकत नाही म्हणलं. काय काही दिवसापूर्वी एका सावकारानं मला 1 तोळा सोनं दिलं होतं. मग त्या पडक्या वाड्यात पुरून ठेवले. मग ते आणायला चाललो होतो. अरे चप्पल नाही काय नाही एवढ्या उन्हात. काय करा म्हणजे खायला काय नाही. थांबले. प्रधानजी हो म्हणा ना, पंतप्रधान लवकर. प्रधानजी लवकर हो म्हणा, नाही तर नितीन गडकरी आहे आमच्याकडे. प्रधानजी 1000 सोन्याचे नाणे घेऊन या. ऐकताय ना तुम्ही? भिकारी किती करता निघालता बाबा? 1 तोळ्या करता. राजाने दिले किती? 1000 तोळे. भिकारीनं सगळं आवरलं, गाठोड निघालं. राजाने विचारलं, का रे आता तुला 1 तोळ्या करता निघाला होता, पण आता 1000 तोळे मिळाले, आता तू काय करशील? काय नाही म्हणले राजे, याच्यात 1 नाणं घेईल, मोडील, स्टेशनवर जाऊन चप्पल विकत आणील. कुठं? कशाला? तोळा. अरे 1 तोळा काढ रे डोक्यातला. 1000 तोळे मिळाले ना तुला. थांब, तुला कमी वाटतं? प्रधानजी अजून 9000 तोळे आणा. आता किती झाली? आता काय करशील? काय ना, मला 1 नाणं मोडील, 1 ऑटो रिक्षा भाड्यानं करेल. कशाला? अरे ते 1 तोळा काढ रे डोक्यातला. तुला हे कमी वाटतं? थांब, माझं अर्ध राज्य देतो म्हणले तुला. अख्खा राज्याचा नकाशा टाकला राजाने. कोणासमोर? भिकाऱ्यासमोर. 1 पेन घेतला आणि बरोबर मधून रेष ओढली. सांग, तुला इकडचं राज्य पाहिजे का इकडचं पाहिजे? भिकारी प्रधानाला म्हणला, का होय पडका वाडा कोण्या बाजूला? ओवी देतो. आता दृष्टांत झाला. आता काय आहे का? तैसी तृष्णा वाढणलिया मेरू ही हाता आलिया म्हणे एखाद्या दारू नाही ओळखू. ज्ञानोबा म्हणतात, त्रैलोक्याला आधारभूत असणारा मेरू पर्वत जरी सोन्याचा मिळाला तरी वाटतं अजून 1 तोळा भेटावच. ह्याला म्हणतात हावरट. तुम्ही जागे आहेत का मावशो?
खरं बोलताना का पण कीर्तनात हा नवऱ्यापाशी खोटं बोलीला चालतं पण कीर्तनात बोलू नये हा गुडघे लय दुखतेत मग ऐका तुम्ही विचार करा काय खरं सांगा कपाट उघडले की साड्या अंगावर पडायल्यात का नाही खोटं नाही बोलायचं क्या बात है पूर्वी गोष्ट विचारला कपाट उघडल्या की साड्या अंगावर पडतात आमच्या वारकऱ्याला धोत्र गादी खाली ठेवावं लागले कपाटात जागाच नाही पण मी शहाणा झालो कृष्णा महाराज साड्याला जागा ठेवली नाही सगळी धोत्रालाच जागा त्यासाठी बायकोच केली नाही आपण अख्खं कपाट पठ्याचं नाही आहे का नाही अशा काही साड्या आहेत का नाही 2 वर्ष झालं नेसल्याच नाहीत तुम्ही पण कपाटात पडू नये आहेत का नाही खोटं नाही बोलायचं पण अजून पाहुण्याकडे गेलं वाटतं का नाही एखादी भेटा त्यालाच हावरट म्हणतात बघा आमचंही मन हावर झालं पण येणे सोसे आमचं मन हाव भरी झालं पण कशाने या सोसानं अरे हा सोस कोणता आहे अभंगातलं पहिलं चरण बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा या सोसानं आमचं मन हावबरी झालं हावरट झालं कोणता सोस आहे एकच रे सोस माहेराशी जावे तो कामने जीवे घेतलाशे तो कामने जीवे एकच सोस बस फक्त ते बैसता कोणा पे नाही समाधान आता कोणासोबत बोलावं वाटत नाही काही नाही एकच वाटत ते तसं आमचं एका श्वासानं मन हावबरी झालं आता तो श्वास कोणता आहे आता आमच्या मनाला विठ्ठलच बोलावा वाटतो विठ्ठलच पहा वाटतो आणि विठ्ठलच जीव भाव करावा वाटतो
आता आमच्या मनाला दुसरं काही बोलावं वाटत नाही. नका मज पाशी वधो प्रपंचाचे विषयी. आता नाईक वेकानी मज देवा विनवानी. आता देवाशिवाय काही बोलावंसच वाटत नाही. काहीच बोलावं वाटत नाही. पण का बरं? मन कधी हावर कधी होतं. तुकोबरायचं प्रमाणे मनाचा एक स्वभाव आहे. लाभाची आसोसे पुढे धावी मना. धनाचा कृपणा लोभ जैसा. मन कुठं हावर होतं? जिथं काही लाभ आहे तिथं. जिथं लाभ नाही तिथं मन जातच नाही. मन बी मोठं बाजिंद आहे, जात नाही ते कुठं बी. ते जिथं फळ आहे, जिथं लाभ आहे तिथं जातं. मग काव तुकोबा, तुमच्या मनाने एकच सोच घेतला ना तर विठ्ठल बोलावा असा वाटतो ना? हो. दुसरं काही बोलावं वाटत नाही ना? नाही. मग तुमच्या मनाला विठ्ठलच का बोलावं वाटतो? म्हणजे त्याची कारण आहेत काही. त्याची 1-2 कारण सांगून 8 तास घेऊ आपण. मनाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? आपल्याकडे खाण्यात रस 6 आहेत. मोजा मी सांगतो. किती रस आहेत? 6. आंबट, गोड, कडू, तिखट, खरट आणि तुरट. किती रस आहेत? 6 रस पक्वान्न म्हणतो ना आपण. हे 6 रस आहेत. हे 6 रस आहेत. पण जीवाला सगळ्यात जास्त आवडणारा रस कोणता? गोड. हे बघा, तुला तिखट आवडतं का गोड? तिखट. सगळ्यात माळ नाही काय? नाही, मग माळ घाल बघा. गोड आवडायला चालू, तिखट नाही आवडायचं. बरं ऐक, आईस्क्रीम आवडते का चटणी? त्यांना आईस्क्रीम आवडते का चटणी? ते म्हणतो आईस्क्रीम. तिखट आवडतं खाणं चटणी, मग आईस्क्रीम कशाला खातो? काय आवडतं? हे बाळा, तुला आंबट आवडतं का गोड? तुला कडू आवडतं का गोड? हे बाळा, तुला तुरट आवडतं का गोड? हे बाळा, तुला खरट आवडतं का गोड? गोड आहे का नाही? सगळ्याला गोड आवडतं. गोड सगळ्याला आवडतं. हा, गोड सगळ्याला चालत नाही. पण आवडतं मात्र सर्वांना गोड आहे ना. पण ज्याला चालत नाही त्याला तर लय खायचे. आग, ते वारीच्या वाटानं जेजुरी ना, आपली जेजुरी, जेजुरीच्या पुढे यमाईशिवरी. दुपारचा 20 ते पाऊस येत होता यमाईशिवरीला नेमका. म्हणून मी एका हॉटेलच्या आडुशाला आपला उभा राहिलो दिंडी येईपर्यंत. तर त्या पावसामध्ये एक माणूस गरम गरम भजी जिलेबी तळत होता. उग वातावरण डोळ्यासमोर आणा, पाऊस पडतोय, गरम गरम भजी, गरम गरम जिलेबी. तिथे एक माणूस आला, ऐकताय ना, त्याने माझ्या समोर 3 प्लेट भजी आणि 1/2 किलो पाकात बुडवलेली जिलेबी खाल्ली. किती? 3 प्लेट भजी खाल्ली, पुन्हा 1/2 किलो जिलेबी खाल्ली. आणि एवढं झाल्यावर हॉटेल वाल्याला म्हटला, 1 कप चहा ठेव बगर शक्कर. हॅलो भाऊ, इकडे बगर शक्कर काय? मला शुगर आहे. म्हणलं तुमची शिल्पी देता का एक मला? कशाला? सगळ्या डायबिटीस वाल्याला सेंड करायची म्हणलं मला. अशा माणूस. सगळ्याला काय आवडतं? गोड आवडतं. आणि तुमच्या मनाला विठ्ठलच का बोलावासा वाटतो? त्याचं कारण आहे, विठ्ठलासारखं गोड या जगात दुसरं काहीच नाही. प्रमाण देऊ नुसते. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना येतशे लाज. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, नाम गोड पुरे गोड सकळही. असं नाव गोड आहे. आणि गोड असल्यामुळे, सगळ्याचे धाव गोडाकडे असल्यामुळे देवाचं नाव गोड आहे, देवाच्या लीला गोड आहे, देवाचे चरित्र गोड आहे, म्हणून बोलावा विठ्ठल. पण गोड शब्द प्रत्येक वेळेला चववाचकच येत नाही, आनंदवाचकही गोड शब्द येतो. काय मृदंग गोड वाजवला हो, चाटून पाहिलाय का मृदंग? काय महाराजांना गोड चाल म्हणली हो, चाल चाटून पाहिली का? मग का गोड? त्याच्यातून आनंद मिळाला.
ज्याच्यातून जीवाला आनंद मिळतो त्यालाही गोड काय म्हटलं जातं? गोड शब्दाची योजना केली जाते. याला मी उदाहरण सांगत असतो. तुम्ही सगळे ग्रामीण भाग, आता मुंबईत जरी तुम्ही राहत असला तर सगळे तुम्ही कुठून आलेले आहात? ग्रामीण भागातून इकडे आलेला आहात. ऐका, ऐकताय का? चूल पेटलेली, चूल पेटलेली, त्याच्यावर लोखंडाचा तवा टाकला, त्याच्यावर एवढ्या हिरव्या मिरच्या टाकल्या, 2 पड्या तेल सोडलं, चांगल्या मिरच्या भाजल्या, लसण टाकायचा का? लवकर निर्णय घ्या, मिरच्या करपायला लागल्या. मस्त गावरान लाल पाकळीचा लसण एवढा त्याच्यावर टाकला. मिरच्या वापण्याकरता त्याच्यावर भाकर पालती टाकली, मिरच्या वापल्यावर त्याच्यावर जाड मीठ टाकलं, आणि पितळाचा तांब्या घेतला, कोथिंबीर त्याच्यावर लुचून टाकली, त्याला रगडलं, त्याचा काय तयार केला? ठ्याचा तयार केला. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाच्या सावलीला कडक बाजरीची भाकर, हा ठ्याचा, त्याच्यावर तेल, तोंडी लावायला पातीचा कांदा, अधून मधून घुटघुट प्यायला ताक, मधून मधून फोडून खायला शेंगदाणा. शेंग खरं सांगा, कोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय? पाटील साहेब, हे खायला ताज हॉटेल मध्ये नाही, खेड्यात यावं लागेल. क्या बात है, क्या बात. आणि असा नवरा जेवायला बसला, बायको ठ्याचा वाढत होती, ठ्याचा वाढ. 2दा खाल्ला हो, बस झाला, आता बरं वाटत. आता एक शब्द प्रयोग आहे का त्याच्या तोंडातला? गावरान शब्द प्रयोग आहे. ठ्याचा लयच गोड लागतो ग. आता ठेचा तिखट का गोड? पण हा काय म्हणतोय? गोड. गोड. लयच कालवण गोड झालं. कालवण गोड का तिखट? मग इथं गोड शब्द रसवाचक नाही, हा आनंदवाचक आहे. हा रस शब्द काय आहे? आनंदवाचक. आणि जेव्हा व्यक्ती विठ्ठल बोलायला लागतो, विठ्ठल आता बोलण्याचाच विषय चाललाय सध्या, फक्त बोलू, त्याच्या लीला गातो, त्याच्या स्वरूपाचं चिंतन करतो, तेव्हा ते मधुर असल्यामुळे आमच्या मनानं एकच ठरवलं, बोलावा विठ्ठल. आता विठ्ठलच बोलायचा. एकच मिनिटात, आता खरंच एवढंच मुद्दा. आता लवकर उत्तर द्या फक्त. आपलं कीर्तन संवादातून असतं. हे काय? गुळ कसा असतो? बोला की. हा गुळ जर पक्वाजाने खाल्ला तर कसा लागेल? सोपदाराने खाल्ला तर कसा लागेल? गोड. विनेकराने खाल्ला तर कसा लागेल? गोड. तुम्ही खाल्ला तर कसा लागेल? गोड. गाढवानं खाल्ला तर कसा लागेल? म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव नसते. गुळ सगळ्यांना काय लागतो? गुळ सगळ्यांना गोड का लागतो? गोड आहे म्हणून. हा तुम्ही खा, तुम्ही खाऊ द्या, चोपदारानं खाऊ द्या, श्रोत्यानं खाऊ द्या, कोणी खाऊ द्या, गोड लागतो. मी खाल्ला तर कसा लागल बरं? गोड. बघतोच खाऊन, खरंच गोड. गोड आहे. नियम असा आहे, गुळ जर गोड आहे तर सगळ्यांना गोड लागतो. मग देवाचं नाव जर गोड आहे, देवाचं चरित्र गोड आहे, तर आम्हाला गोड लागतं, काही लोकांना का टोचत. मग बरोबर, काय काय लोकांना गोड लागत नाही. मगाचं उदाहरण जय हरी, उत्तर ऐकलं तुम्ही मगाशी, गोड नाही लागत. म्हणून मी कायम काल्याच्या कीर्तनात एक वाक्य सांगत असतो की काल्याच्या कीर्तनात सगळं गाव खुश असत. सत्वगुणी खुश, रजोगुणी खुश, आणि तमोगुणीही खुश. का बरं? देवाचा प्रसाद मिळणार म्हणून सत्वगुणी खुश, देवाच्या नवरसातल्या लीला ऐकायला भेटणार म्हणून रजोगुणी खुश, आणि गेले 7 दिवस गावात कटकट चालू होती, ती आज संपणार आहे म्हणून तमोगुणी खुश. आहेत अशी माणसं. हरी कथे ते धिकारी, शत्रू माझा तोची वैरी. हो हो, देवाचं चरित्र सांगायला लागलं की झोप घेतो. आणि तुकोबाराय म्हणतात, विषयाची चर्चा रात्र रात्र करतो. प्रमाण सांगतो, अर्थ नाही सांगणार. उरा लावी उर आलिंगिता कांता, आणि संताशी भेटता अंग चोरी. अर्थ नाही सांगत. मग का बरं तुकोबारायला गोड लागतं, ते आम्हाला का गोड लागत नाही? त्याचं कारण आहे. म्हटले स्वामी अखंडानंद सरस्वती यांनी उत्तर फार गोड दिलं या विषयाचं, फार गोड दिलं.
काय म्हणे, बैल आहे ना बैल, चारा खाताना कसा खातो पहा तुम्ही, गप गप खातो. बैलाला तेव्हा चव कळत नाही, ते फक्त काय करतं, खात राहत. पण जेव्हा बैल निवांत बसतो, त्याला शब्द रवंत आहे. बैल कसा करतो, डोळे झाकतो आणि मग रवंत करतो. तुम्ही शेतकरी आहेत म्हणून उदाहरण लवकर कळेल. बैलानं चारा खाल्ला आणि रवंत जर केलं नाही तर बैल मरतो. बैलाला पाणी जर 2 दिवस दिलं नाही आणि खायला जर हिरवा चारा जर नसला, कोरडा चारा असला, तर रवंत करता येत नाही आणि बैल काय होतो, मग मरतो. मग बैलाला पुष्टी तुष्टी कधी मिळते, चव कधी कळते, जेव्हा तो रवंत करतो तेव्हा. नामाची गोडी आम्हाला कधी कळेल, सत्संगात आलं की नाव गप गप खात जावं आणि घरी जाऊन रवंत करत जावं, तेव्हा चव कळेल. सत्संगात आलं, काय करायचं, वारीला गेलं, कीर्तनाला गप्पा 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 चारा खायचा आणि घरी गेलं, आज महाराजानं काय गोड अभंग घेतला, काय गोड चाल म्हणले, याच रवंत तुम्ही करता. रवंत आजचा महाराज इनोवात आला होता, त्यानं किती पाकिट नेलं असेल, त्याला परवडत असेल का? रवंत आम्ही श्रवण करतो, रवंत करत नाही. कथा का सांगायला वेळ नाही मला. जेव्हा धुंदुकारीसाठी आत्मदेव ब्राह्मणाने कथा केली, तर विमान फक्त धुंदुकारीसाठी आलं, बाकीच्या लोकांकरता नाही आलं. नाही आलं. विमान कोणाला येतं, जे इमानानं परमार्थ करतो त्याला न्यायला विमान येत. विमान कोणाला येत, त्याला काय करावं लागतं, इमानानं वागावं लागत. आणि मग त्या गोकर्णाने विचारलं, का हो, श्रवण तर सगळ्यांनी केलं, भागवत सगळ्यांनी ऐकलं, मग एकट्या धुंदुकारीलाच विमान का आलं? त्या विष्णुदूतानं सांगितलं, बाबा काय झालं, 2 कारण आहेत म्हटले. धुंदुकारीने अनुतापयुक्त होऊन श्रवण केलं आणि श्रवणाचं मनन केलं म्हणून त्याला विमान आलं. हे लोक आले, श्रवण करून घरी गेले, पण यांनी मनन केलं नाही, अर्थात चारा खाल्ला पण रवंत केलं नाही, म्हणून परमार्थाचं फळ यांना मिळालं नाही. मंडपातला परमार्थ घरी गेला पाहिजे आणि घरातला परमार्थ समाजात उतरला पाहिजे. लक्ष द्या. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, जुन्या काळात गाड्या नव्हत्या, वारीच्या वाटण बैलगाड्या असायच्या. आणि मग काय, सगळ्यांच्याच बैलगाड्या. आणि मग प्रत्येक जण दिंडीवाला दिवसभरात कडबा बघून ठेवायचा, कोणासाठी, त्या बैलांसाठी. लोणंदचा मुक्काम, दुपारून दिंडी निघणार, एक वारकरी आंघोळीला गेला, येऊ लागला, ऐकताय ना, वारकरी येत होता आणि त्याचा बैल इथं बांधलेला होता, शेजाऱ्याचा बैल तिथं बांधलेला होता. तो हरिपाठ म्हणत म्हणतच येत होता. 24 जाण साई शास्त्री कर, 18 पुराण हरिशी गाते, मंथोनी नवनीता देशी ज्ञान. आणि जवळ आल्यावर पाहिलं, आपल्या बैलासमोर कडबा नाही, पण शेजाऱ्याच्या बैलासमोर कडबा आहे. ते पायानं तिकडचा पलगा कडबा इकडे सरकेत होता. सर्वा घटी राम देहादी सूर्यप्रकाश कस. अरे किती दिवस ही अभंग डोक्यात ठेवायची, किती दिवस ही अभंग मंडपात गायची. हे अभंग आता समाजात, आपल्या वागण्यात, आपल्या क्रियेत उतरली पाहिजे. हे विचार काय झाले पाहिजे, उतरले पाहिजे. हे मुरल्याशिवाय परमार्थाची गोडी कळणार नाही, कळणार नाही कळणार. म्हणून बोलावा विठ्ठल का, गोड आहे म्हणून बोलावा विठ्ठल का, त्याची चव आम्हाला कळाली म्हणून, सुखाचा विषय आहे म्हणून बोलावा विठ्ठल. येणे सोसे मन झाले हवं भरी, आता पाहावा विठ्ठल. आमच्या मनानं अजून काय सोच घेतला, विठ्ठलच पाहावा. आता आम्हाला दुसरं पाहायचंच नाही. हा, काय पाहायचं आम्हाला, घड्याळीत पाहायचंच नाही आता. आम्हाला काय पाहायचं, विठ्ठल पाहायचा. का बरं विठ्ठल पाहावासा वाटतो, कारण विठ्ठलासारखा सुंदर जगात कोणीच नाही. कधी तुम्हाला जगातलं कोणतंही सौंदर्य दिसलं, मी सामान्यापासून शृंगारापर्यंत जातो, काय लेकरू गोड आहे, वात्सल्य भावातलं सौंदर्य, वात्सल्य भावातलं सौंदर्य, काय सुंदर चित्र आहे.
हे कलात्मक सौंदर्य आहे. काय फुल सुंदर आहे हो, हे नैसर्गिक सौंदर्य आहे. काय स्त्री सुंदर आहे हो, हे विकारिक वैकारिक सौंदर्य. काही जगात सुंदर दिसलं की डोक्यात एक वाक्य आणत जावं, नाम तुम्हारा पालनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. मग ज्यानं एवढं सुंदर रचलं तो किती सुंदर असेल. हो, पूर्ण नाट म्हणतो बाबा, लय गोड आहे, बरं झालं स्मरण केलं. उभा देखीला भीमा तिरी, कर मिरविले कटावरी, पावले तरी समची साजरी, नाम तरी अनंत अति गोड. शंख चक्रांकित भूषणे, जडित मेखळा छिद्रत्ने, पितांबर उठी शोभे गोरेपणे, लोपले तेने रवी तेज, श्रवणे कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ, दंत ओळी हिरे झल्लाळ, मुख निर्मळ सुखराशी, कटिकड दोरा वाकी वेळा, बाही बाहुवटे पदक गळा, मृगनाभी रेखिला टिळा, लवती डोळा विद्युलता, सुंदरपणाची साम्यता, काय वर्णू ते पावे आता, तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ते माता पिता. एवढा सुंदर आणि मनाला सौंदर्य जास्त आवडतं म्हणून पाहावा विठ्ठल. आणि याला पाहिल्यानंतर याशी पाहता हृदयस्थ पाहिला, याशी सहजची करू जाता गोठी, स्वार्थ परमार्थ लागे लागे काय आठवण आता मला, शुकाधिकाची हृदयीचे ध्यान, आम्हा साधले व न करिता साधन. हो, आम्हाला सापडलं आज नाही वो सांगतो, दुसरे गवळण आठवली. आजी पुरले व आरतीचे आरत, होते हृदयित बहु दिवस चिंतित, इंद्रिय मना आवरोनी इंद्रिया सतत, पाहो धनेवरी हा गोपीनाथ हो, त्याची घडोनी आले अनायाशी, जाता यशोदा घरा वानाची आमिषे, आला खेळत खेळत बाळवेशे, कवडी घाली मिठी गद गदा हाशे हो. असा सुंदर तो कान्हा, असा सुंदर तो देव असल्यामुळे पाहावा विठ्ठल. आणि त्याला पाहिल्यानंतर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या जीवनाची सार्थकता होते. म्हणून आता आमच्या मनाने एकच सोच धरला, पाहावा विठ्ठल. आता करावा विठ्ठल जीव भाव तेवढा सांगतो, देवा शपथ 8 तास घेतो ना आता उरकतो. जीव भाव विठ्ठल केल्यावर काय होतो हो, तू काय म्हणे एका मरणेची सरे, अगदी बरोबर. अविनाश करी आपुली आयशे, बरोबर. तेने विना जीवा सुख नोहे, बरोबर. पण कधी आपुला तो एक देव करून घ्यावा. जेव्हा परमात्मा जीव भावाचा विषय होतो तेव्हा काय होतं एक सांगतो तुम्हाला. जेव्हा देव जीव भावाचा विषय केला ना, एक सगळ्यात महत्वाचा एक वाक्य बोलतो, जीव प्रेमाचा भुकेलाय आणि जीवाला संसारात प्रेम मिळत नाही, मिळत नाही, मिळत नाही, मिळत नाही मिळत. तू ना महाराज, तुम्हाला नाही बायको, आम्हाला मिळत. खरं संसारात प्रेम मिळत. कधी कधी आम्ही मोहाला प्रेम म्हणतो आणि कधी कधी आम्ही वासनेला प्रेम म्हणतो. प्युअर प्रेम नाही मिळत आम्हाला, नाही मिळत. मी असं ऐकून मला काही त्यातलेली माहिती नाही. आता बाजाराचे ड्रायफ्रूट येतात ना म्हणे, बदाम काजू, अशी काही यंत्र निघाली म्हणजे त्याच्यातलं तेल काढून घेतात म्हणे. म्हणजे आपल्याला प्युअर मिळत केशर प्युअर मिळत नाही. तस आहे खरं प्रेम. काय म्हणले, एक सामान्य प्रेम, एक समंजस प्रेम, एक समर्थ प्रेम. संसारात माणसाला सामान्य आणि समंजस मिळत. सामान्य प्रेम काय, आपल्या सुखाचा विचार, पुढच्याच्या सुखाचा विचार नाही, सामान्य प्रेम. आपल्याचा आणि पुढच्याच्या सुखाचा विचार ते समंजस प्रेम, आणि फक्त समोरच्याच्या सुखाचा विचार ते समर्थ प्रेम. माझं काय हो, त्याला सुख मिळालं पाहिजे, हे समर्थ प्रेम आहे. हो, नाही तर बाप बाजारातून आला आणि पोरग पळत आलं, पप्पा पप्पा पप्पा. बापानं पिशव्या बाजूला ठेवल्या, पोराला जवळ घेतलं, पप्पी घ्यायला तोंड पुढे केलं, तर पोराच्या लक्षात आलं पप्पाच्या तोंडाचा वासाचा आंबटच यायलाय म्हणलं. नुसत्या तोंडाच्या वासाची अडचण नाही, त्याची दाढी म्हणजे बाजरीचा सरमाड, ते त्याला टोचत. पण बाप पप्पी घेतल्याशिवाय सोडतो का. मग या उदाहरणात बापाला पोराविषयी प्रेम आहे का नाही, आहे. पण बाप पोराच्या सुखाचा विचार करतो का आपल्या, हे सामान्य प्रेम. समंजस. एकदा मी हिंदुजाला गेलो, एक बाई रडू लागली, म्हणजे ताई काय रडता. बघा म्हणे महाराज माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. म्हणजे मग डॉक्टर म्हणतात किडनी बदला किंवा डायलिसिस करा. आता तुम्ही काय पर्याय निवडला. डायलिसिस नाही परवडायचं महाराज, किडनी बदलण्याच्या विचारात आहोत. मग काय अडचण काय, किडनी कोण देईल. म्हणजे तुम्ही द्या ना. म्हणजे मी आदू झाली तर कोण म्हणत होती, बायको. बायको.
मग मी त्या ताईला म्हणलं, ताई मी देऊ का? ती म्हणली, जगाच्या कल्याणा संताच्या म्हणजे ह्या बाईला नवऱ्याला सुख लागावं वाटतं का नाही? वाटतं. पण ही जशी नवऱ्याच्या सुखाचा विचार करायची तशी आपल्या सुखाचा विचार ह्याला शास्त्रात समंजस प्रेम म्हटलं. हे दुसऱ्या पायरीच आहे. आणि प्युअर प्रेम काय आहे? अरे माझं काही झालं तरी चालेल, तो सुखी राहिला पाहिजे, आणि असं संसारात मिळत नाही. उपनिषदातली फार मोठी कथा आहे, वेळ संपली माझी, पण आता सांगायला वेळ नाही मला, म्हणून नाही मिळत. पण परमात्मा किती प्रेम करतो. एकच तीर्थावळीतला प्रसंग सांगतो. आज माझा डावा कालवतो लोचन, करत से स्फुरन वाम बाहू, उपसर्ग उद्वेग होता ती जीवाशी, आणि कवन्या जीव लगाशी कष्ट होते. काय प्रेम आहे देवाचं. देव रडत बसले. तो ते निडारले नयन, स्वेदे भिजले वदन, हृदय झाले पूर्ण करुणारसे. रुक्मिणी म्हणले, होय हो, काय झालं तुम्हाला रडायला? रडून रडून डोळे सुजले तुमचे, काय झालं? क्षेम माझा नाम यावा एक वेळ, कुठे त्या ज्ञानोबाच्या नादी लागलो आणि तीर्थयात्रेप्रती बोलविला नाम. तुला सांगतो रुक्मिणी, क्षेम माझा नाम यावा एक वेळा, मग मी जीवा वेगळा जाऊ देणार नाही. पण काव मला आज असं का होतं? कवन्या जीव लगाशी होते कष्ट. रुक्मिणी, कसं होतात मी तुम्हाला कळत नाही का? तृषाकांत नामा करीत असे धावा. अहो त्या मारवाड देशात त्याला तहान लागली. तृषाकांत नामा करीत असे धावा करतोय, आणि देव गेले मारवाड देशात विहिरीला पाणी आणलं. हे कोण कोणासाठी करत? अजून एक तीर्थावळीतलं प्रमाण सांगतो, देवा शपथ थांबतो, बघत नका माझ्याकडे. ते तीर्थयात्रेतून आले ना नामदेवराय, मौंद केलं, आणि देवानं नामदेवरायचं उष्ट खाल्लं. ते ब्राह्मणाने आक्षेप घेतला, प्रायश्चित्त घ्यायला लावलं. देवानं पंचगव्यानं नदीवर जाऊन स्नान केलं, आणि स्नान केल्यावरती रुक्मिणी आणि सत्यभामा, हे मज बाई सत्य सांगावानी, आणि कवने चक्र पाणी भुलविले. एवढं सांगावं म्हणले. हे कस काय झालं असं? ही झाली रुक्मिणीची सत्यभामीची स्थिती. आणि इकडं देव तो ठकलो म्हणते, देव पाहू कैसे झाले, आणि सर्व सुख नेली ही भक्ती. जेव्हा जीव भावाचा विषय परमात्मा करतो ना, तेव्हा एवढं प्रेम मिळतं. म्हणून येणे सोसे मन झाले हवं बरे, आणि आता परत माघारी घेत नाही. आता मन माघारी फिरायला तयार नाही. महाराज प्रेम बसलं तरी कसं? बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. बंधनापासून गाठ उकलली, आणि देवाच्या पायी मिठी घातली. तोडली नाही, उकलली. संसार तोडायचा नाही, संसारातल्या आसक्ती उकलायची. कारण एखाद्या पिशवीला जर दोरी बांधली, ती जर तोडली तर पुन्हा कामी येत नाही, पण सोडली तर पुन्हा कामी येते. कृष्णा महाराज पकवाज आहे, तुम्हाला पुढी बदलायची, तेव्हा ही वादी तोडली पाहिजे का सोडली पाहिजे? तोडली तर काय होतं? पुन्हा कामी येत नाही. पुन्हा कामी आवडतं ते सोडली पाहिजे. तसं संसाराचं बंधन तोडलं नाही पाहिजे, ते सोडलं पाहिजे. कारण जे प्रेम परमार्थात संसारात आहे, तेच प्रेम देवावर केलं पाहिजे. म्हणून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. म्हणजे कसं केलं पाहिजे? कल्पना करा. हो, 2 मिनिटं बोलू तुमच्याशी. तुमचं नाव काय? प्रकाश भाऊ. गेल्या वर्षी तुम्हाला पैशाची अडचण आली होती का नाही? मी तुम्हाला 5 लाख रुपये दिले का नाही? बोला की, दिले का नाही? असं नाही हो, कीर्तनापुरतं तसं नसतं. बरं नाही, दिले का नाही गेल्या वर्षी 5 लाख? दिले का नाही? सगळे हो म्हणतात, हो तुम्ही नाही म्हणतात. असं पाटील साहेब बघा बरं, काय तुमचा खाक्या दाखवा बरं प्रकाश. विनोदाचा भाग आहे. एखाद्याला पैसे दिले आणि तू पैसेच दे, उद्या देतो, परवा देतो, आज देतो, फोन बी उचले ना, निरोपही जायना, आणि अचानक एके दिवशी त्याचा फोन आला, भाऊ. अरे कायचा भाऊ रे? काय 8 दिवसाकरता घेऊन गेला, 2 वर्ष झाले पैसे दिले नाही. चिडू नको बाबा, लय अडचणीत होतो, पण आज देणार आहे. तू ऑनलाईन होय, मी आरटीजीएस करतो. फक्त तू ऑनलाईन होय, आणि मेसेज आधी रुपया पाठवतो तुला. सायबर क्राईम चाललंय, धोका आहे. कुठं कुठं लाईन कट होईल, इकडे डिस्कनेक्ट होऊन कुठं कनेक्ट होईल. पैसा देत 1 रुपया पाठवतो, आणि नंतर बाकीचे पाठवतो. होय बरं ऑनलाईन, हा होतो पाठव. आणि त्यानं खिशातून मोबाईल काढला, आणि मोबाईलची बॅटरी 1 टक्का.
आणि ती बी अशी करायची अशी तळमळ तळमळ. अरे लाईट बी नाही, चार्जर जवळ नाही, पॉवर बँक नाही, कधी न देणारा द्यायला लागलं, लवकर पैसे येऊ दे, बॅटरी टिकू दे. काय तळमळ होती त्या पैशाविषयी. ऐका ना, त्या 1 रुपयाची जेवढ्या तळमळीने आपण त्यावेळेला वाट पाहतो, तेवढ्याच तळमळीनं जर देवाची वाट पाहिली तर देव भेटलो आपल्याला. हे प्रेम इकडून काढायचे आणि इकडून जोडायचे. बंधनापासून उकललेली गाठी देता आली मिठी सावकाश. परिणाम असा झाला, तो का म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. सर्व घर रीत केलं, क्रोधादी विकार निघून गेले आणि परमात्मा हृदयात प्रतिष्ठित झाला. आणि असं त्याचं फळ असल्यामुळे आमच्या मनानं आता एकच सोच घेतला, काय? बोलावा विठ्ठल विठोबा माझे सध्या 42 आणि ते गरुड तिकडून आल्यावर माझ्या लक्षात आलं, म्हणून न्यायला आला मला वाटायचं, पण तो आला आणि वरच्यावर परत निघून. ते काय, मग मी न्याळून पाहिलं की तो डुप्लिकेट. तुकाराम महाराजाला न्यायला जो गरुड आला होता ना, तो ओरिजिनल होता, परमार्थही ओरिजिनलच होता. असो, पुन्हा एकदा वाक्य, इमानानं भजन करावं लागतं तेव्हा विमानानं जाता येतं. असो, तुकाराम महाराज आपल्या मनाची उंची सांगतात. आमचं मन आता या सोसावर हावभरी झालं, इतक्या उंचीवर गेलं की बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवभाव. आपल्या परमार्थाचं फळ तसं व्हावं, आपल्या हृदयात परमार्थ रुजावा आणि आपल्याला सुद्धा विठ्ठल बोलावासा वाटावा, विठ्ठल पाहावासा वाटावा आणि विठ्ठल जीवभाव करा असा वाटावा, अशी प्रार्थना प्रभूचरणी करतो. सेवेला पूर्णविराम देतो. उपस्थित सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत, सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. सुंदर सेवेधारी टाळकरी मंडळी आहेत, त्यांच्या चरणी तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो. आज योगायोगानं माझ्यासोबत आलेले दोन्ही मृदंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असणारे आमचे मौली महाराज चव्हाण, आदरणीय कृष्णा महाराज भाबड हे आहेत. यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत गोड सुंदर मृदंगाचार्य यांचे आभार. सिस्टीमवाल्याने सिस्टीम खूप चांगली दिली. असा सिस्टीमवाला जर आम्हाला रोज भेटला तर 5 वर्षांना आयुष्य वाढेल आमचं. नाही तर गावोगावी सिस्टीम कशी असते, ट्रॅक्टरवरच्या टेप सारखी. ट्रॅक्टरवरच्या टेपचं एक वैशिष्ट्य असतं, ट्रॅक्टरवरचा टेप ड्रायव्हर सोडून सगळ्या गावाला ऐकायला येतो. तुम्ही अजून अभ्यास करा, ते ट्रॅक्टरच्या मुंडक्याच्या टेप असून पाटील साहेब, तो फक्त ड्रायव्हरला ऐकायला येत नाही, सगळं गाव झोपून ऐकत.
आमच्या नशिबाला अशा सिस्टीम असतात, आमचं आम्हाला ऐका येत नाही पण गाव झोपून ऐकतं. पण सिस्टीम वाले सुंदर आहेत, त्यांच्याविषयी सद्भाव आणि मंडळ मोठ्या निष्ठेने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या शिस्तीत हा परमार्थ करतो. अशी शिस्त टिकून राहावी अशी प्रार्थना करतो. खर तर मला 2-3 दिवसानं पुढे सेवा दिली होती काकांनी, पण काकानं तारीख दिली पण लिहायचीच विसरलो. आणि काकाचं अचानक बोल, बरं काकाचं बोलणं म्हणजे दमदार. काकाच बोलणं दमदार असतं. पुढे महाराज ते तारीख आहे लिहिली का? पण काकाच्या बोलण्यात दम असतो पण हृदयात प्रेम असत, काळजी असते, एक शिस्त असते. म्हणलो कधी तारीख आहे? आमकी आमकी तारीख आहे. अरे बाप, लिहिलीच नाही म्हटलं. ते माहित नाही म्हणे, आमचे लोक फार तुमची वाट पाहून आहेत, तुम्हाला करावं लागेल. मग मी तारखा विचारल्या आणि मला वाटतं किशोर महाराज का भगवान महाराज होते, असं केलं. ते दुसऱ्या दिवसाचे त्यांनी मला साथ दिली, म्हणून मला सेवा करण्याचा योग आला आणि वेळेवरून जशी करता येईल तशी सेवा केली. जे काय अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून, आणि उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं उमेश भाऊचं कीर्तन कधी झालं तर म्हणायचं 2 नंबर झालं. 2 नंबर नाही म्हणायचं, दुसऱ्या दिवसाचं म्हणायचं. 2 नंबर नाही, काय दुसऱ्या दिवसाचं झालं. असो, एकदा तुकोबाराचं भजन करू, सेवा समाप्त. तुकाराम 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 हॅलो. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ भक्ती ज्ञान मार्ग साधन संस्था आयोजित सोपान काका समाधी सोहळ्यानिमित्त 28 वर्षामधला आज कीर्तन रूपी सेवेचा दुसरा दिवस आहे. आणि या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी वाजवणे बाबा, वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे, हरिभक्तपरायण वैकुंठवासी, म्हणजे ज्यांनी जवळजवळ 26 वर्षे व्यासपीठ गाजवलं, महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकार ज्यांनी या ठिकाणी आणले, असे मृदुंगमणी गायक असे आमचे शिवाजीदादा बुतकर जरी आपल्यामध्ये नाहीत तरी ते आज आहेत असंच आपण समजतोय. कारण तेच व्यासपीठ मंडळाचा मानस तो पुढं चालूच राहिलेला आहे. पण श्रेय सर्व त्यांचं आहे, मृदुंगामणी. आणि त्यानंतर परमपूज्य मनोहरानंद चिरमुरे गुरुजी, हरिभक्त एकनाथ महाराज सदगीर गुरुस्थानी, त्यांनी या सप्तेची सुरुवात केली. हरिभक्त परायण रामदास महाराज मेजगे यांच्या मार्गदर्शन व विशेष कार्याने मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ व परिसरातील सर्व भजन मंडळाच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होत आहे. आणि आपणही सर्वजण या ठिकाणी आवर्जून आपला घरचा कामधंदा, नोकरी धंदा सोडून इथे 2 तासाचा कवेनं श्रवण करता. या सर्व वारकरी संत सज्जन माता भगिनी यांचं आम्ही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी विनंती करतो की आज जे महाराज आहेत त्यांनी मग अशी दमदार सांगितलं. मी दम नाही मारला महाराज तुम्हाला, अगदी प्रेमळ भाषेमध्ये फक्त दिवस बताला.